आता यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे स्प्रिंग कशी बनवायची, छोटी जाड वगैरे. कुणाला नाजूक आवडते, तर मला नाजूक आवडते म्हणून मी सगळ्या पद्धतीने तुम्हाला 2-3 टाईपने सांगणार आहे की स्प्रिंग कशी बनवायची ते. तर व्हिडिओला बघण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, यूट्यूब चॅनलला. जसं जसे आपले फॉलोअर्स वाढणार, म्हणजे आपले 5000 फॉलोअर्स झाल्यानंतर त्यामधून 5000 फॉलोअर्समधून एकाला असे स्क्रॉल केले जाईल, त्यावर माझं बोट थांबेल, त्याला हँडमेड ज्वेलरीचं कोणतंही एक गिफ्ट कुरिअर केलं जाईल. असे आपले प्रत्येकी 5-5 हजार आणि फॉलोअर्स वाढल्यानंतर आपण ही प्रोसेस म्हणजे हे गिफ्ट आपण सगळ्यांना देणार आहोत. म्हणजे ही प्रोसेस आपण करणार आहोत. स्क्रॉल केल्यानंतर ज्यावर माझं बोट थांबेल त्यांना आपण एक हँडमेड ज्वेलरीचं गिफ्ट देणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू. चला तर मग आपला हा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. आता ही आहे 20 गेजची तार आणि ही आहे 26 गेजची तार. तुम्ही 26-24 गेजवर सेम याच पद्धतीने स्प्रिंग बनवू शकताय. तुम्हाला जशी जाड हवी असेल, कुणाला नाजूक आवडते बारीक, त्या पद्धतीने तुम्ही यावर स्प्रिंग बनवू शकताय. तर आपण आता बघूया 20 गेजच्या तारीवर स्प्रिंग कशी बनवायची आणि तिला बाहेर कशी काढायची ते. तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने बॅक साईडला घेऊन तुम्हाला या हलक्या हाताने रॅप करायचं आहे. जवळजवळ आली पाहिजे स्प्रिंग, गॅप पडायला नको आहे मध्ये. अशी हलक्या हाताने तुम्हाला रॅप करायचं आहे. गॅप जर दिसत असेल तर अशी सरकून घ्यायची आहे. जेवढी हलक्या हाताने तुम्ही रॅप करताल तेवढी स्प्रिंग इझिली बाहेर निघते. असं वाटत असेल की तुम्हाला आता गॅप पडला आहे तर ती अशी सरकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हळूहळू रॅप करायचा आहे आणि अशी जवळ घ्यायची आहे. मध्ये गॅप दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्प्रिंग बनवायची आहे. जेवढं तुम्ही हलक्या हाताने रॅप करताल तेवढी स्प्रिंग इझिली बाहेर निघते. आणि जी आपण स्प्रिंग बनवत आहोत ही 28 गेजची तार आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही हाताने पण ही स्प्रिंग अशी बाहेर इझिली काढू शकताय. आणि हाताने निघत नसेल तुम्ही मागच्या साईडने अशी पकड धरून अशी स्प्रिंग पुढे ढकलून काढू शकताय. आता आपण बघणार आहोत 28 गेजच्या तारेवर स्प्रिंग कशी बनवायची. तर आता ही आहे 26 गेजची तार आणि ही आहे 28 गेजची तार. पहिले पण आपण 28 गेजनेच स्प्रिंग बनवली होती. तर अशी 26 गेजच्या तारेवर आता आपल्याला स्प्रिंग बनवायची आहे. ही एकदम नाजूक स्प्रिंग होते आणि ही मी नेहमी वापरते आणि छान पण दिसते. तर हलक्या हाताने सेम तुम्हाला असं रॅप करायचं आहे. असं जवळजवळ रॅप करायचं आहे हलक्या हाताने. अशा पद्धतीने थोडंसं अवघड जाते पण छान दिसते ही स्प्रिंग. मी एकदा जवळ घेऊन ही रॅप करते आणि तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही जी स्प्रिंग आहे ती बनवायची आहे. अशा हलक्या हाताने तुम्हाला रॅप करायचं आहे. जेवढं हलक्या हाताने रॅप करताल तेवढी स्प्रिंग लवकर बाहेर निघते. तर अशा पद्धतीने आपण स्प्रिंग जेवढी मोठी हवी तेवढी मोठी करू शकता आणि अशा हलक्या हाताने तुम्हाला खेचून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अगदी इझिली ही स्प्रिंग निघते.